मुळात नाशिकच्या लोकांना समृद्धीवर चढण्यासाठी कनेक्टर ठरला होता, तो रद्द करण्याचं काम MSRDCने का केलं? धुळे, जळगाव, नंदुरबार, कळवण, सटाणा, मालेगाव या सगळ्या परिसरातल्या लोकांना या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत यावं लागतंय. तोही रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. नाशिककरांना 30-50 किलोमीटर जावं लागतंय, म्हणजे जणू काही त्यांना फार काही करावं लागत नाहीये, त्यांना लगेच समृद्धी मिळते रस्ता. अशा पद्धतीचं तुमचा बोलण्याचा रोख होता. हे उत्तर नाशिककर जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही. जो धुळे, जळगाव, नंदुरबार मधले जे लोक आहेत, ज्यांना आज या समृद्धीचा प्रत्यक्ष कुठलाही फायदा होत नाही, या लोकांसाठी आपण त्या मुंबई आग्रा हायवेवरून मालेगाव पासून त्या नॅशनल हायवेच्या परिसरामध्ये आपण काही ॲक्सेस कंट्रोल रोड देऊन कोपरगाव पर्यंतची कनेक्टिव्हिटी त्याची जोडून देणार आहात का? संभाजीनगर पासून ते जळगाव पर्यंत ज्या रस्त्याचं काम झालेलं आहे अजंडा मार्गे, त्या रस्त्याचं काम इतक्या संत गतीने चाललेलं आहे. सिल्लोड असेल आणि या सगळ्या परिसरामध्ये अद्यापही काम झालेलं नाही. ट्रॅफिकची फार मोठी अडचण आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण काही पुढाकार घेऊन म्हणजे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी काही चर्चा करणार आहात का? समृद्धी महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो आहे, हा आपल्या महाराष्ट्राला या अलीकडच्या काळात झालेला एक सर्वोत्तम असा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे असं मी मानतो. आणि राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी खऱ्या अर्थाने या रस्त्यासाठी अतिशय चांगली अशी दूरदृष्टी मांडली आणि तो प्रत्यक्षात पण आला. आता त्या रस्त्यावरून जात असताना अशी परिस्थिती आहे की समृद्धी महामार्ग म्हणजे SL वर्ड सारखा असा उड्या मारत मारत गाड्या जातात अशी परिस्थिती त्या समृद्धी महामार्गाची झालेली आहे. आणि म्हणजे व्हायब्रेटर लावले की काय त्या रस्त्यामध्ये अशी परिस्थिती आहे. इतक्या बोगस क्वालिटीचा रस्ता खऱ्या अर्थाने तो झालेला आहे. जरी ते आता क्वालिटीवरची आजची लक्षवेधी नाही आहे म्हणून मी त्याच्यावर जास्त काही भाष्य करणार नाही, परंतु सभापती महोदय, या समृद्धी महामार्गामध्ये उत्तर महाराष्ट्रावर एक फार मोठा अन्याय झालेला आहे. नाशिकच्या लोकांना इगतपुरीला जावं लागतं, डबल टोल भरावा लागतो. इगतपुरीचाही टोल नॅशनल हायवेचा भरायचा, समृद्धीचाही टोल भरायचा आणि परत त्याच्यानंतर खाली कसारा घाट उतरून खालपर्यंत जायचं. आज तशीच परिस्थिती धुळे, जळगाव, नंदुरबार, कळवण, सटाणा, मालेगाव या सगळ्या परिसरातल्या लोकांना या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत यावं लागतंय. तोही रस्ता अत्यंत खराब झालेला आहे, त्याचं काम चालू आहे असं आपण उत्तरामध्ये दिलेलं आहे मंत्री महोदय. पण आपलं उत्तर जे आहे ते सगळं नॅशनल हायवेचंच उत्तर आपण दिलं आहे असं मला दिसतंय. याच्यात MSRDC म्हणून जो प्रश्न आम्ही विचारला आहे त्या बाबतीत काहीच उत्तर दिलं आहे असं मी मानणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की नाशिकच्या लोकांना, नाशिकच्या जनतेला समृद्धी महामार्गावर जाताना 2 टोल भरावा लागत आहेत. त्याला कनेक्टर 500 कोटी रुपये खर्च करून त्याला कनेक्टर आपण ठरवला होता, तो रद्द केला आणि आता त्यांना भरवीरला जावं लागतंय किंवा इगतपुरीला जावं लागतंय. त्याच्यासाठी त्यांना डबल टोल द्यावा लागतोय. तर त्याच्यामध्ये त्यांना टोल माफी तुम्ही देणार आहात का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जो धुळे, जळगाव, नंदुरबार मधले जे लोक आहेत, ज्यांना आज या समृद्धीचा प्रत्यक्ष कुठलाही फायदा होत नाही, या लोकांसाठी नीट बसा सरळ. या लोकांसाठी आपण मुंबई आग्रा हायवे जो आहे, त्या मुंबई आग्रा हायवेवरून मालेगाव पासून म्हणजे जो नगर मनमाड नॅशनल हायवे आहे, त्या नॅशनल हायवेच्या परिसरामध्ये आपण काही ॲक्सेस कंट्रोल रोड देऊन कोपरगाव पर्यंतची कनेक्टिव्हिटी त्याची जोडून देणार आहात का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न माझा, संभाजीनगर पासून ते जळगाव पर्यंत ज्या रस्त्याचं काम झालेलं आहे अजंडा मार्गे, त्या रस्त्याचं काम इतक्या संत गतीने चाललेलं आहे. सिल्लोड असेल आणि या सगळ्या परिसरामध्ये अद्यापही काम झालेलं नाही. ट्रॅफिकची फार मोठी अडचण आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण काही पुढाकार घेऊन नाहीच्या अधिकाऱ्यांशी म्हणजे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी काही चर्चा करणार आहात का, हा तिसरा प्रश्न. हा माझा स्पेसिफिक 3 प्रश्न आपल्याला मंत्री महोदय आहेत. चला मंत्री महोदय बोला. सभापती महोदया, सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे यांचे मी सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा निश्चितच विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशासाठी समृद्धी आणणारा महामार्ग आहे हे त्यांनी कबूल केलेलं आहे.
आणि सुरुवातीला आपण जे सांगितलं की काही ठिकाणी रस्त्यामध्ये चढ उतार जाणवतात, त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनाच त्याची दुरुस्ती करायला लावलेली आहे. आपला पहिला प्रश्न होता की नाशिकवरून ज्या लोकांना मुंबईकडे जायचं आहे त्यांना समृद्धीवरती डबल टॅक्स भरावा लागतो, परंतु असं नाही आहे सभापती महोदया, कारण की नाशिक वरून आपल्याला मुंबईकडे येणाऱ्या ज्या नॅशनल हायवेनी जर आपण आलो तर तो टोल त्यांना भरावा लागतो. जिथून समृद्धीवरती आपण समृद्धी महामार्गावरती आलात तर समृद्धी ज्या ठिकाणून आपण समृद्धीच्या कनेक्ट जो इंटरचेंज आहे तिथून आपण मुंबईकडे यायला निघाला तर 2 रुपये पर किलोमीटरचाच आपल्याकडनं टोल आकारण्यात येतो. त्यामुळे असं डबल टोल आपल्याला भरावा लागतो असं नाही होत. आणि नाशिककरांना समृद्धीवरती चढण्यासाठी केवळ 30 ते 50 किलोमीटरचाच प्रवास करावा लागतो, 30 किलोमीटर्स हार्डली. त्याच्यामुळे असा खूप काही मोठा नॅशनल हायवेवरून प्रवास करून समृद्धीला लागणं ही काही कठीण नाही आहे. आणि तिसरा प्रश्न आपण विचारला की खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार ह्या जिल्ह्यांना समृद्धीशी कनेक्ट करण्यासाठी तर आपण छत्रपती संभाजीनगर ते जळगावसाठी एक नवीन खानदेश एक्सप्रेस हा जो समृद्धीला कनेक्ट होतोय असा 105 किलोमीटरचा DPR बनवलेला आहे आणि लवकरच त्याचं सुद्धा काम करण्यात येईल. आणि नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा ह्यांना समृद्धीला जोडण्यासाठी आपण 5 ठिकाणी कनेक्टर दिलेले आहेत, इंटरचेंज दिलेले आहेत. त्यामुळे ॲक्सिस कंट्रोल महामार्गावरती 5 ठिकाणून ह्या अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील लोक समृद्धीवरती येऊ शकतात असं काही. त्यामुळे आपण जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं मला वाटतं नियोजन केलेलं आहे. तरी आणखीन काही आपल्या सूचना असतील त्या सुद्धा आपण सकारात्मक त्याच्यावरती. सभापती महोदय, मंत्री महोदयाने जे उत्तर दिलं ते अतिशय चुकीचं उत्तर आहे. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की नाशिककरांना 2 टोल लागत नाही. आता नाशिककरांना इगतपुरीच्या टोल नाक्यावर नॅशनल हायवेचा टोल भरावा लागतो आणि समृद्धीच्या तुमचा 2 रुपये किलोमीटरचा वेगळा टोल भरावा लागतो. मुळात नाशिकच्या लोकांना समृद्धीवर चढण्यासाठी 500 कोटी रुपयाचं लँड ॲक्विजिशन होऊन कनेक्टर ठरला होता, तो रद्द करण्याचं काम MSRDCने का केलं हाच खऱ्या अर्थाने फार मोठा प्रश्न आहे. लँड ॲक्विजिशन झाली त्या रस्त्याचं तुम्ही करणार काय ते उत्तर तुम्ही देत नाही. आणि वारंवार प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही हे प्रश्न मांडतोय, परंतु त्याच्यावर काहीही कारवाई ही MSRDC करत नाही आहे. मंत्री महोदय, आपलं उत्तर हे पूर्णपणे दिशाभूल करणारं उत्तर या सभागृहाला आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचा बोलण्याचा रोख असा होता का नाशिककरांना 30-50 किलोमीटर जावं लागतंय म्हणजे जणू काही त्यांना फार काही करावं लागत नाही आहे, त्यांना लगेच समृद्धी मिळते आहे रस्ता, अशा पद्धतीचं तुमचा बोलण्याचा रोख होता. याच्यातून खऱ्या अर्थाने हे उत्तर नाशिककर जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण रोज आम्ही तिथं संघर्ष त्या समृद्धीवर चढताना आणि उतरताना करतोय. मला स्पेसिफिक तुम्हाला प्रश्न आज मंत्री महोदय विचारायचा आहे. अनेक चर्चा झाली, क्वालिटीची बाबतीत झाली. आता परब साहेबांनी वेस्ट साईड अम्युनिटीच्या बाबतीत सांगितलं, आपण सांगितलं 6 महिन्यात होईल. आजच NDTV आणि Zee24 तास आणि सगळ्या वृत्तवाहिन्यांनी बातम्या दिलेल्या आहेत. रस्त्यावर फळं विकणारे मुलं आणि ते फळं विकतायत रस्त्यावर, वेस्ट साईड अम्युनिटी नव्हे. आणि त्याच्यातून जर एखादी दुर्घटना घडली तर कोणाला जबाबदार तुम्ही धरणार आहे? म्हणजे आज सगळ्या TV चॅनलवर सकाळपासून ती बातमी चालू आहे. त्याच्यावर आपण काही कारवाई करणार आहात का? आणि ज्या पद्धतीने नाशिककरांना कनेक्टर नाही, 2 टोल भरावा लागतायत, NHIचा टोल माफ करण्याचा अधिकार MSRDCला नाही, निदान MSRDCचा जो समृद्धीचा टोल आहे तो तरी नाशिककरांना माफ तुम्ही करणार आहात का? जो समृद्धी महामार्ग आहे कुठल्याही जिल्ह्याच्या किंवा शहराच्या नजीकपासून जात नाही आहे की नाशिककरांना नाशिकच्याच मधून समृद्धी महामार्ग नाही, उलट शहर एवढं विस्तारल्या जात आहे. आणि आता आपण रिंग रोडसुद्धा नाशिक शहराला बनवतोय, ज्या रिंग रोडच्या माध्यमातून आपण 20 ते 30 किलोमीटरच्या आत समृद्धीला पोहोचू शकणार आहोत. आणि ज्या नाशिक इगतपुरी दरम्यान जे वाडी भरे पासून आपण कनेक्टर बनवणार होतो त्याच्याऐवजी आता आपण तवा भरवीर पासून तो नवीन ॲक्सेस कंट्रोल रोड बनवत आहोत. आणि टोलच्या बाबतीमध्ये सुद्धा
हा डबल टोल भरल्या जात नाही आहे, कारण की समृद्धीवरती ज्या ठिकाणून आपण समृद्धी वरती ॲक्सेस करतो तिथूनच आपल्या शेवटच्या ठिकाणापर्यंत टोल घेतला जातो. त्यामुळे डबल टोल हा घेतला जात नाही आहे. आणि 500 करोडचे भूसंपादनही झालेले नाही, त्याच्यामुळे ते प्रस्तावित होते, फक्त झालेले नाही. आणि ज्या आपण फळ विक्रेत्या मुलांच्या बाबतीत आपण बोलतायत, ती माहिती मला आत्ताच मिळाली. त्याच्यावरती पूर्ण माहिती घेऊन आपण कडक अशा सूचना देऊ. पण ह्या समृद्धी महामार्गावर 22 ठिकाणी पेट्रोल पंप आणि स्नॅक सेंटर आज कार्यान्वित आहेत. आणि 13 ठिकाणी आपण फूड कोर्ट जे बनवणार आहोत ते टप्प्याटप्प्याने येत्या 2 वर्षामध्ये पूर्ण 13 पूर्ण होतील. त्याच्यामुळे हाही प्रश्न सुटणार आहे.